नमस्कार मंडळी, यंदाच्या दिवाळीत धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर या दिवशी साजरी केली जाणार आहे. त्याच निमित्ताने धनत्रयोदशीची कहाणी आज मी तुम्हाला सांगत आहे. एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, तुम्ही प्राण्यांचे प्राणहरण करता त्यावेळी तुम्हाला त्यांची दया येत नाही का? त्यावर यमदूत म्हणाले, यमराजाने सांगायला सुरुवात केली. एकदा हंस नावाचा राजा शिकार करताना जंगलात भरकटला. भटकत भटकत राजा दुसऱ्या राज्याच्या सीमेत निघून गेला. तेथील हेमराज नावाच्या राजाने हंस राजाचा सत्कार केला. त्या दिवशीच हेमराजाला एक पुत्र झाला. षष्टी पूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचं भविष्य सांगितलं की राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार. हा मुलगा लग्नानंतर 4थ्या दिवशी मरेल. ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवलं, पण विधिलिखित अटळ असतं. त्यामुळे असं काही संयोग आला. हंस राजाच्या मुलीचं त्या 16 वर्षाच्या मुलाशी लग्न झालं आणि त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो. लग्नाच्या 4थ्या दिवशी सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिथे झालेला विलाप ऐकून आम्ही व्यथित झालो. लग्नासारख्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं. हे ऐकल्यावर दूताने विचारले की असा प्रसंग कोणावरही येऊ नये, असं आपण काही कराल तर फार बरं होईल. यावर यमदेव म्हणाले, धनत्रयोदशीपासून 5 दिवस जो दीपदान करील त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू येणार नाही. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे, ती म्हणजे समुद्र मंथन. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. तर मंडळी, धनत्रयोदशीची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूयात पुढल्या एका नवीन व्हिडिओत.